भाऊ कोणत्या जातीच्या काय आहे? एचप किती वेळ त्याचे? दुसरा नाही पहिला रू कोणती? पहिला रू खाली झालेले 17-18 आणि दुसऱ्या हाताची का? तिला 7 किती लिटर दूध आहे? 17-18 लिटर आहे आता. 18 6वा दिवस खाली झालेल्या. कुठला भाऊ तू? ही किती जाती? 4 दात कालवडे. पहिला रू पहिला आणि ही 6 जाती का? आता गायांचे बाजारभाव काय सध्या? जरा कमीच दुधामुळं. आता काय दुधाला भाव? तरी आता 25-26 रुपये आहे भाऊ. या पहिल्या रो जातीच्या गायची काय सांगितली? हिची 85,000. किती? 85. आणि हे दुसऱ्या हिताची? 81,000. तुझं नाव नंबर सांग ना मग. मोबाईल नंबर 97 मोबाईल नंबर परत एकदा सांग. 97 थँक्यू. काढू पहिलं काढू. बाबा कोणत्या जातीची गाय? बेवर जातीची गाय का? किती वेळ आताची भाऊ बाबा? ही पहिला रू. पहिला रू आहे का? किती जाती? 4 दात. 4 जाती का? किती दूध देते ती? 7-8 लिटर. काय किंमत सांगितली बाबा हिची? सांगायला 22,000. आणि द्यायला तुमच्याकडं. आणि तुमचा मोबाईल नंबर सांगा ना मग. नंबर नाही आमच्याकडे. मोबाईल नाही. नंबर नाही का? पहिला रू जातीची गाय आपण पाहू शकता. 22,000 रुपये किंमत सांगितलेली आहे तिची. भाऊ किती जाती? 2 दात. पहिला रू कालवडा. कोणत्या जातीची? प्युअर एचएफ जातीची. एचएफ जातीची. पहिला रू कमीत कमी 20-22 लिटर दुधाला चालणार. पहिला रू आहे. किती जाती म्हटला? 2 दात कालवडा. 2 जाती. पहिल्या येताची का? पहिला रू 20-22 लिटर दूध चालणार. 20-22 लिटर दूध देणार. तुझं नाव आणि नंबर सांग बरं. माझं नाव सिकंदर शेख. मोबाईल नंबर 70-58-88-81-83. मोबाईल नंबर परत एकदा सांग. 70-58-88-81-83. एचएफ जातीची गाई आहे. पहिला रू आहे. आणि किंमत काय सांगितली? 20 तारीख आहे कालवडीची. किंमत काय सांगाल तिची? फक्त 75,000. 75,000. आणि द्यायचे घ्यायचे? द्यायची घ्यायची जमून दिल्यावर दिवशी. जमून दिल्यावर देणार. 75,000 रुपये किंमत सांगितलेली तिची. कारवडीचे बाजार पूर्णपणे उतरलेले. नाही तर कारवड कमी 2 लाख रुपयाची कालवड होती आज. बाजार कमी झाली. बाजार कमी झाला. दुधाला बाजार नाही. त्याच्यामुळं गायांच्या किमती फार उतारल्या. आता किती दिवस झाले बाजार कमी झाले? कमीत कमी 3 ते 4 महिने झाले. गायांना बाजारच नाही. गायांना बाजार नाही. बाजार नाही. तू व्यापार करतो? हो व्यापार. काय काय अडचणी येतात बाजार नसल्यामुळे? बाजार नसतं तर कसं आहे माहिती का? मेन गाया तर विकतीच नाही आपल्या. पण बाजार खूप गरजेचं आहे. कारण कसं चार गावातून लोक येतात आपल्या. 4 गावातून लोक विकायला येतात आपल्याकडे गाय बघायला गेला. आपल्यालाही 2 रुपयाचा फायदा होतो. त्यांनाही 2 रुपयाचा फायदा होतो. बाजार वाढणं गरजेचं आहे दुधाची. खूप गरजेचं. कारण शेतकरी जागला तर शेत व्यापारी जाईल. नाही तर शेतकऱ्याचं जर खरं नाही तर मग आपलं काय खरं होणार. कारण ही आता शेतकरी घेतो गाय दुसरं कोणी घेत नाही. व्यापारी काय करतात? घेणार विकणार बस. शेतकरी दुधाला जर भाव भेटले तर गायांची किमती वाढतील. सरकारला खूप कळकळीची विनंती आहे का दुधाचे बाजार कमीत कमी शेतकऱ्यांना 35 रुपये हमीभाव बांधूनच द्यावा. कमीत कमी. जास्त नाही. तुमचं अनुदान वगैरे नाही दिलं तरी चालेल. फक्त 35 रुपये हमीभाव द्यावा बस. ओके. आपण पाहू शकता व्यापारी बांधवांचं मत आहे ही गाईला बाजारभाव यामुळे नाही आहे की दुधाच्या किमती कमी झाल्यात. त्यामुळे सरकारने दुधाला हमीभाव द्यावा. बाजारभाव कमीत कमी 35 रुपये बांधून द्यावा असं या दादाचं मत होतं. कालवडी आहेत. शेतकरी बांधवांनो पाहूया कशा पद्धतीने. बघा ना वांटा
ऐसा आहे नाही भाऊ कालवडी आहे कोणत्या जातीची आहे? एचएफ. साधारण किती महिन्याच्या झाल्यात त्या? आता 9 महिने झाले. 9 महिन्याच्या झाल्यात. तर या दोन्ही कालवडींची काय किंमत सांगितली? 15,000 रुपये. 15,000 रुपये. मग एकेकीची का जोडी 7.5 7.5 एवढं बाजार कमी झालेत? हा तर काय मार्केटच राहिलेलं आहे फार. बाजार नेमकी का कमी झालेत? दुधामुळं आदत नाही, खुराक वाढली, भुसा वाढला, खर्च वाढलाय, खर्च वाढला, आणि त्या पटीत बाजार नाही. त्यापट्टी बाजार. भाऊ 7,500 हजार रुपये किंमत सांगितलेली आहे तुम्ही. याच्यात काय कमी जास्त होईल ना? होईल. 500 अलीकडे पलीकडे होईल. तुमचा नंबर सांगा. 98 60 57 53 64. परत एकदा सांगा. 98 60 57 53 64. आपण पाहू शकता कालवडी आहेत 9 महिन्याच्या एचएफ जातीच्या कालवडी आहे मित्रांनो. तरी साधारण 7,500 हजार रुपये या दादांनी आपल्याला याची किंमत सांगितलेली आहे. गायांचे बाजार कमी झालेत याच्या मागचं ते पण सांगतायत. दुधाला बाजार नसल्यामुळं गायांच्या किमती कमी झालेल्या आहेत. ते शेतकरी बांधवांना पण परवडत नाही आहे, व्यापारी बांधवांना पण परवडत नाही आहे. उत्पादन खर्च वाढत चालला आहे, सुगराच्या किमती वाढल्यात, बाकी सर्व खाद्याच्या किमती वाढत चालल्यात. त्यामुळं गायांना बाजार नाही, दुधाला बाजार नसल्यामुळे गायींना देखील बाजार नाही. कवळा पण नव्हतं. कवळा ओळखा किती जाती? कडदात करते कडदात. कोणत्या जातीची आहे? आपण पाहू शकता व्यवहार चाललाय. एचएफ जातीची गाई आहे, 4 दाती आहे. तपास 10-15 लिटर दूध आहे. किती महिन्याची? 4 महिन्याची. किती वेळ येताची? 4 महिन्याची तपास. किती वेळ येताची? तिसऱ्यांदा आहे. येतं म्हणतो म्हातारे. काय बी लागतं माझी. चौथ्या येताची गाई आहे, एचएफ जातीची गाई आहे. 4 महिन्याची गाभण आहे. 4 महिन्याची गाभरी. व्यवहार चालू आहे, पाहू शकता आपण. व्यवहार चालू आहे दोघांमध्ये. किती सांगितले यांनी? सांगितले 45. आणि तुमचं काय म्हणणं आहे? 30ला. 45,000 रुपये किंमत दुसऱ्या व्यापाऱ्याने सांगितली होती, ज्या मालकाने सांगितली होती. परंतु 30,000 रुपयाला व्यवहार ते मागत होते, नाही दिली त्यांनी. हो भाऊ, ही किती वेळ येताची आहे? तिसऱ्यांदा. कोणत्या जाती? एचएफ का? किती जाती? कडदात करते कडदात. किती दूध देते भाऊ ती? 9-10 लिटर दूध आहे आता. हा, 9-10 लिटर दूध 4 महिन्याची गाभण तपासून. हे कवळी गाय आहे. या इकडे बघा बघा. हा कोण म्हटलं तर फुकट देऊ आम्ही बी तीच करतो. व्यवहार करतायत, पाहूया त्याचा. 10 लिटर दूध आहे गायको. हो, किती सांगितले? 38,000 रुपये सांगितले. आणि हे काय म्हणतायत? ती मागे तिथे 29,000. 29,000. बोला मग बोला नाही शिकली बाई तुला. भाऊ, कोणती गाई आहे? इंटरव्ह्यू नाही का? मामा नमस्कार. कोणत्या जातीची गाई आहे? एचएफ. किती जाती आहे? 8 जाती आहे. किती वेळ येताची? तिसऱ्या येताची का? बाजार भाऊ काय सांगितलं या गाईचा? 15,000. एवढा कमी? बाजारच नाही जनावरांना. बाजार नाही जनावर. किती महिने झाले बाजार नाही येत?
बाजार तरी 6 महिने झाले बाजार 6 महिने झाले बाजार नाही. आता समजा बाजारभाव असते तर ही गाय किती हजाराला गेली असती? ही गाय 25ला गेली असती. 25ला. बाजार नसल्यामुळे 15 सांगायला आपण कमी बी देऊ. कमी पण देऊ. तुमचा नंबर सांगा, मोबाईल नंबर. हा मोबाईल नंबर. मोबाईलच नाही. मोबाईल नाही वापरते का? पुढे काय 3 महिन्याची तपासून काही भाऊ कोणत्या जातीची गाई आहे? ही प्युअर ABS जाते. ABS. किती वेळ त्याची? ही दुसऱ्यांदा आहे. दुसऱ्यांदा आहे का? हा. किती जाती आहे? ही 6 जाते. 6 जाती आहे. गायची तब्येत जरा कमी झाली रे भाऊ. आज मग मालगाड खायला नव्हतं काय जरा खायला नव्हतं हा. त्याच्यामुळं. हा. आणि आता याची किंमत काय सांगितली? हिची किंमत सांगायला 12,000 रुपये. 12,000. हा. किमतीला कमी झाली आहे ना? हा मार्केट डाऊन आहे. काय कारण आहे याच्या मागचं? याचा दुधाला भाव कमी आहे हा. आणि खाद्याला भाव जास्त आहे. हा त्याच्यामुळं त्याच्यामुळे दुधाला भाव वाढले पाहिजे. भाव वाढले पाहिजे. किती महिने झाले साधारणतः बाजार कमी आहेत? 4 महिने झाले आता. 4 महिने झाले. तुम्ही व्यापारी आहे? व्यापारी. या गायचे 12,000 सांगितले. हा. आणि द्यायचे किती? यायचं काय तरी 8 धरून जाऊ आपण. 8,000. नंबर सांगा तुमचा मोबाईल. 9370 39 1605. युट्यूबला टाकू. मी काय म्हणतोय, आता बाजारभाव कमी झालेत, हा. गायांच्या खरेदी विक्रीमध्ये काय फरक पडला का त्याचा? लय फरक पडलाय. शेतकरी गाय घेतात का नाही? नाही घेतात. शेतकरी व्यापारी मध्ये चालू आहे. फक्त शेतकरी गायला हात लावायचे नाही ना, फक्त पाहिल्या येतात का? हा पाहिलं तर ते बाजार बघायचं जातात. म्हणजे त्यांना पण परवडत नाही. नाही परवडत नाही. कसं म्हणजे परवडत फक्त व्यापाऱ्यामध्ये चालले नाही? हा. खरेदी विक्री. आपण पाहू शकतात त्या दादानी सांगितलंय की व्यापाऱ्यामध्ये खरेदी विक्री चालू आहे. गायना बाजार नाही आहे, त्याच्यामुळं शेतकरी बांधव गाय घेत नाही. भाऊ कोणत्या जातीची गाय तुझी? HF जातीची. गाभण आहे का? 4.5 महिने. कधी खाली होईल? 5 महिने. किती जाती भाऊ? 6. किती वेळ येताची आहे? दुसऱ्या येताची. काय आता याची किंमत काय सांगली दादा तू? 35,000. आणि द्यायचे थोडं कमी होईल, इकडे तिकडे होईल. 35,000 रुपये या HF जातीच्या गायची किंमत या दादानी सांगितलेली आहे. बाजारभाव खूप कमी झालेत. दुधाला बाजार वाढणं हे फार गरजेचं झालेलं आहे. शेतकरी बांधव हवालदिल झाला आहे. दादा नमस्कार. नमस्कार. कुठून आले तुम्ही? उल्हासनगर. काय गाय खरेदी करायला? तुमचा काय व्यापार आहे का? दूधच्या तब्याला गोठा पण आहे. म्हणजे दुधाचं पण करता? गोठा आहे. आता सध्या गायांच्या किमती कमी झाल्यात, दुधाला भाव नसल्यामुळे कमी झाल्यात. कमी झालं. काय वाटतं तुम्हाला, दुधाला किती बाजार भाव पाहिजे? 40 रुपये तर पाहिजे. 40 रुपये. त्याच्यापेक्षा जास्त असलं तरी चालेल, पण 40 कमीत कमी. आता आपण बघतोय शेतकरी बांधव गाय घेत नाही, गाय विकतायत. त्याच्या मागची नेमकी कारण काय? दुधाला बाजार नाही आणि खर्च वाढत चाललाय.